आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम तुम्ही हे काय? आपलीच माणसं जेव्हा आपल्याशी स्वार्थीपणाने वागतात, म्हणजे आपण कुठल्या परिस्थितीत आहोत याचा विचारच नाही करत, फक्त स्वतःचा विचार करतात. अशा वेळी किती वाईट वाटतं याची मला पूर्ण कल्पना आहे. मान्य आहे तुझी बहीण टेन्शन मध्ये आहे, तिला तिच्या लग्नाचं तिच्या आयुष्याचं टेन्शन आहे आणि म्हणून कदाचित ती एवढं बोलली तुला, पण तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको. हो नाही मॅडम, मी कशाला वाईट वाटून घेऊ? ती बहीण आहे ना माझी, तिचा हक्कच आहे तो, म्हणून तर बोलली मला. ती जे काही बी बोलली ना त्याचं वाईट नाहीच वाटलं मला. मला या गोष्टीचं वाईट वाटलं, मी काहीच करू शकले नाही. तिने जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती नाही पार पाडू शकले मी. तिच्या लग्नासाठी हवा तेवढा पैसा नाही गोळा करू शकले मी. माझ्या आईनं आणि माझ्या ताईडीनं लई आशेनं मला मुंबईला पाठवलं आणि आता मी कोणत्या तोंडाने गावाला जाऊ? त्यात जर ताईडीचं लग्न नाही झालं तर काय होईल, कसं होईल हीच काळजी वाटते. मला माहिती आहे तुझ्याकडे वेळ फार कमी आहे, पण हार मानणारी तू नक्कीच नाहीयेस. बहिणीच्या लग्नासाठी तू नक्की पैसे गोळा करशील. हा, आता ह्या क्षणी मी तुला फार मोठी मदत करू शकत नाही. हे माझ्याकडनं तुला गुड लक. थँक्यू मॅडम. वा, जोरात तयारी सुरू आहे तुमच्या साहेबांच्या लग्नाची. हो, लग्न जवळ आलंय ना. तुम्ही आमच्या साहेबांना ओळखता का? हो, तुमच्या साहेबांची आणि माझी ओळख जुनी आहे. मी पत्रकार आहे. मला त्यांच्याबद्दल काही माहिती हवी होती. त्यांचं लग्न कोणासोबत होत आहे, कोणत्या मुली बरोबर होत आहे आणि तिचं वय काय? मी फक्त इथे काम करतो, माझा इथे काही संबंध नाही. दादा, मला फक्त थोडी माहिती हवी तुमच्याकडून, बाकी काही नकोय. मला काय माहिती नाही. अहो दादा ऐका ना. नाही दादा, मला काहीच नाही माहिती. दादा ऐका ना. दादा आम्ही येतो. सॉरी दादा, मी जाते. आता जाऊ नका, आता तुम्ही इथेच थांबा. ओ थांबा तुम्ही. काय रे सखाराम, काय चालू आहे? ओ साहेब, ही पोरगी ही चल निघात तू, आम्ही बघतो काय करायचं ते. चल. काय गे, कोण तू आणि काम काय तुझं? बोल ना, आमच्याशी बोल. आणि काय गे भावाने, तुला साहेबांबद्दल काय पडलंय ग? साहेब कोणाशी लग्न करतायत? मुलीचं नाव काय, वय काय, कोण आहेस कोण तू? अहो मी पत्रकार आहे. मी ते लग्नाचं कव्हरेज करायला आले होते. लग्नाचं कव्हरेज? अच्छा, तुला सांगतो कसं कव्हरेज काढतात ते. शेरा साहेब आणि कुलभूषण साहेब स्वतः येतात, ते देतीलच तुला सगळी माहिती. चल 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 चल. नाही दादा ऐका ना, मला फक्त कव्हरेज हवं होतं, बाकी दॅट्स इट. माझं काही काम नाही अजून.
जेसी, काय झालं? वातावरण टेन्शन मध्ये दिसतंय. अच्छा, आता लक्षात येतंय. तू सवयीप्रमाणे भाडभाड प्रश्न विचारले असणार यांना आणि यांचा गैरसमज झाला, बरोबर? पण डोंट वरी, मी आलो आता, मी हँडल करतो. हे बघा, मी मणी सरपोतदार इंडस्ट्रीमधून आलोय. आज ते एक डिलिव्हरी द्यायची होती म्हणून आलोय. ही जेसी माझी असिस्टंट आहे, सो मला यायला उशीर होता म्हणून हिला लवकर पाठवलं होतं. एनिवे, काय मोठे क्लायंट कधी हँडल नाही केलेत, नाही त्यामुळे जरा असं रिॲक्ट झाले असेल, प्रश्न विचारले असेल खूप. बाकी तुम्हाला वाटतंय तसं ही रिपोर्टर वगैरे काही नाही. मग तू खोटं का बोललीस? मोठ्या आवाजात बोललात ना तुम्ही, घाबरून गेली असेल म्हणून मग घाबरली, मग थाप मारली असेल तिने. मला माहिती आहे ना, मी चांगलं ओळखतो तिला. तू बघत काय उभी आहेस? तू जा गाडीतून सामान काढ, मदत कर मला. यावेळेस सोडतो हिला, पण पुढच्या वेळेस अशा लोकांना आणू नका. चल रे. बरं झालं ऐनवेळी मी इथे आलो, नाहीतर गुंड्यांनी सोडलं नसतं तुला. आणि तू इथे काय करतेय? मी इथे एक माहिती मिळवण्यासाठी आली आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. कसली माहिती? काय इम्पॉर्टंट? ए, काय टाइमपास चालवलाय? कामा आवरा पटापट आणि निघा. तेच निघालोच, एक काम कसं पटपट करता येईल हेच डिस्कस करत होतो. डोंट वरी, तू इथेच थांब. मी डिलिव्हरीचं सामान आतमध्ये ठेवतो, तू गाडीत बस, मी तुला ड्रॉप करतो. मला जरा बोलायचं तुझ्याशी. जाऊ नको. थँक्यू मणी सर. जेसी, तुम्हाला अजूनही सांगितलं नाहीयेस, तू तिथे काय करत होतीस? मी तिकडे बातमी काढायला गेले होते. म्हणून मी तिकडे गेले होते. जेसी, तुला कळतंय का हे किती डेंजरस आहे? अगं ती लोक साधी नाहीयेत, आणि तू त्यांच्या घरावर पाळत ठेवतेस हे त्यांना कळणार नाही का? बघ प्लीज याचा नाद सोड. नो वेज, मी त्या माणसाला असंच सोडणार नाहीये. त्याने ज्या मुलीवर अन्याय करून मुंबईला आला ना परत लग्न करायला, त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. अगं पण हे किती घातक आहे, किती डेंजरस आहे हे कळत नाहीये का तुला? मला माहिती आहे डेंजरस आहे. तुम्ही काम करा ना मणी सर, तुम्ही मला हेल्प कराल का? कारण त्या घरात मला जायला परमिशन नाहीये, पण मला त्या घराची सगळी माहिती हवी. तो कुलभूषण काय करतोय मला हे कळालं पाहिजे. तुम्ही प्लीज मला त्याची इन्फॉर्मेशन काढून द्याल का? ठीक आहे, मी तुला हवी ती माहिती देईन, पण जेसी ते लोक खूप डेंजरस आहे. तुझी स्वतःची काळजी घे. एकटीने काही करू नको. जे काही करायचं मी असेल सोबत. एकटी अडकू नको यार. आता मला कळलं. काय कळलं? आता मला कळलं की स्वानंदीला तुम्ही एवढे का आवडतात. किती केअरिंग आहात तुम्ही. काय? स्वानंदीला मी आवडतो. नाही, ती स्वानंदी बोलली का असं? अंदाज लागत नाहीये. जसे जरा स्पष्ट सांग ना. नाही, मला असं काहीच बोलली नाही ती. स्वानंदी, जसे स्वानंदी आली, मला सांग ना, स्पष्ट सांग, ती बोलली का काय तुला? स्वानंदी,
स्वानंदी, जेसी, तू मणी सरांसोबत? अगं मणी सर इकडेच येत होते. ते म्हणाले मी तुला ड्रॉप करतो सर. हे काय तू रेडी झाली जायला? ग्रेट. बाय द वे खूप क्यूट आहे का तुझे मणी सर? ऐकतील ते, ऐकू देत ना. चल मी निघते. बाय. जेसी, जेसी. मणी सर, तुम्ही इथे? हा, मी तुमच्याकडे आलो होतो. नमिताची अपॉइंटमेंट आहे ना? हो, मी आता तिकडेच जायला निघाले होते. हा, बघ रिक्षाने कुठे जात बसतायत? मी आहे, माझ्यासोबत चला. महागा मुलाचा ड्रेस आहे, उगाच डाग वगैरे नको लागायला. चला. ऑल गुड? हा, म्हणजे तसंच वाटतंय. हा, म्हण तुम्हाला टेन्शन आलं असेल, स्वाभाविक आहे. हा लेहंगा शिवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. नमिताने सांगितल्याप्रमाणे शिवलात ना? हो मनीष सर, म्हणजे प्रयत्न तर 100% केले. बघूयात आता. नमिताला हे काम आवडायला हवं, हा लेहंगा आवडायला हवा. ती हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वावरणारी मुलगी आहे. वी नेव्हर नो, तिच्या मागून, तिचं बघून, तिच्या शिफारसीने तुम्हाला अजून काही कामं मिळतील. मनीष सर, त्याच टेन्शन आलंय मला. त्यांना आवडेल ना हे काम? सगळं व्यवस्थित पार पडेल ना? हो हो स्वानंदी, टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण नका काळजी करू. हे बघा, मला तुमच्या कामाची गॅरंटी, हा पण तिच्या मूडची गॅरंटी नाही, हे मला सुजित कडून कळलं. ती खूप लहरी आहे, आता एक क्षणात दुसरं काहीतरी. हा, पण बघू, आपण करू काहीतरी. निघूया. थँक्यू. नमिता मॅडम येते. हा, हाय स्वानंदी. सिट सिट. हे बघ, हा माझ्या रिसेप्शनचा लेहंगा. कसा आहे? एका मोठ्या डिझायनरने शिवलाय. येस ऑफकोर्स, छान दिसतोय. पण रिसेप्शनचा लेहंगा तू स्वानंदीला शिवायला सांगितला होतास, राईट? सांगितला होता, पण माझा मूड चेंज झाल्यानंतर. कम ऑन यार, लग्न एकदाच होतं, आणि त्यात नमिताचं लग्न म्हटलं तर चर्चा तर होणारच. आणि हा महाग असेल थोडा, पण वर्थ आहे. काय वाटतं म्हणे तुला? अहो मॅडम, पण तुम्ही जसा लेहंगा सांगितला होता ना, मी डिट्टो तसाच शिवलाय. आणि तुम्ही जे चेंजेस सांगितले होते ना, ते पण केलेत. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला दाखवते. स्वानंदी, कितीही चेंजेस केले तरी डिझायनर नाही ना होऊ शकत ती. कारण तेवढी तुझी. असो, पाहतेस ना लेहंगा किती सुंदर आहे. सगळं हँडवर्क आहे. तू पाहिलं नसशील ना याआधी कधी असा लेहंगा. आणि हा लेहंगा मी चूज केलाय खास माझ्या वेस्टीसाठी. नमिता, सुंदर दिसतीयस तू. ऑल थँक्स टू यू. आणि रिसेप्शनला हाच लेहंगा घालायचा, ओके?
ऑफकोर्स तू चूज केलाय आफ्टर ऑल. करेक्ट बोलतेस संचिता तू. म्हणजे मला आता रिअलाइज होतंय की हा लेहंगा खास नमितासाठी शिवला गेलेला आहे. आपण तुला एक जस्ट किस्सा म्हणून सांगतो. हल्ली लग्न वगैरे खूप अटेंड करणं होतं. त्यात लग्नात होणारे गोंधळ आपल्या सगळ्यांना माहितच आहे. परवाच एका लग्नात गेलो होतो तर होणाऱ्या नवरीला तो लेहंगा बसेच ना जो लग्नात घालायचा होता. स्ट्रेसमुळे ब्लोटिंग झालं आणि फिटिंग गडबडलं. मग काय केलं तिने? नशीब त्या मुलीने दुसरा स्पेअर मध्ये एक लेहंगा घेऊन ठेवला होता म्हणून सगळं निभावून गेलं. बापरे, हे ऐकून मलाच स्ट्रेस येतोय. ह्याचा विचारच नाही केला मी. एक्झॅक्टली. मी सुद्धा तुला हेच म्हणतोय. तू सुद्धा स्वानंदीने शिवलेला हा लेहंगा स्पेअर मध्ये घेऊन ठेव. हे बघ, ऐनवेळी होणाऱ्या धावपळीपेक्षा यात इन्व्हेस्ट केलेलं कधीही बेटर आहे. म्हणी गप रे. काही प्रत्येक ब्राईडला ब्लोटिंग होईलच असं नाही. उगाच घाबरवू नकोस तिला. नमिता चिल बेबी, काही होणार नाही असं. हा उगीच काही बोलतो. रिसेप्शनला तू हाच लेहंगा घालायचास. ठीक आहे, हरकत नाही. ऍज यू विश. हो पण मग याचं काय करायचं? याचं काय करायचं म्हणजे ऑफकोर्स याला आपण विकायचं, तेही दुप्पट किमतीने. विकणार? कसा विकणार आहेस? संचिता तू विसरतीयस का आपल्या कंपनीत अशा कपड्यांचा लिलाव होतो आणि हे असे एक्सक्लुझिव्ह डिझाईन वाटेल त्या किमतीत विकले जातात. सो या ड्रेसची मला काही काळजी नाही. हा डेफिनेटली विकला जाणार. तू सुजित आणि संचिताची चांगली मैत्रीण आहेस म्हणून तुला इतक्या कमी किमतीची ऑफर केली होती. बट हरकत नाही. इट्स ओके. ऑल द बेस्ट. दिव्या, थँक्यू. बाय. थांबा. असा कसा विकशील तू? हा लेहंगा तर खास माझ्यासाठी शिवलाय ना? होता. आता तू तुला नकोय सो याचं काहीतरी करावं लागेल. ते आम्ही ठरवू. ऑफकोर्स यासाठी प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल वापरलंय. तो कंपनीचा फायदा व्हायला हवा ना. बाय द वे, पुन्हा एकदा लग्नासाठी शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. एक मिनिट थांब. माझ्यासाठी म्हणून खास शिवलेला लेहंगा असं कोणीही घालू शकणार नाही. आण तो इकडे, मी ट्राय करते. हा अगदीच रिसेप्शनला नाही पण एखाद्या कार्यक्रमाला घालता येतोय का ते मी पाहते. नमिता मॅडम, तुम्हाला माझी गरज पडेल मदतीला. मी येते सोबत. चल. म्हण्या 100 वर्ष आयुष्य तुला. तुलाच फोन करणार होतो, तूच कॉल केलास. ते कुलभूषण रांगडे पाटील, त्यांना आपली ऑर्डर आवडली आहे. सगळी पाहुणे मुंडे खुश झाली आहेत. त्यामुळे त्यांनी एक मोठी ऑर्डर आता आपल्याला दिली आहे. बाई मोठा क्लायंट आहे. वेळेत आपल्याला काम पूर्ण करावं लागेल. मी आता फॅक्टरीत जाण्यासाठीच निघालोय. फॅक्टरीतच भेटतो पण मला. आपण तिथे बसून जरा डिस्कस करू. ओके? ऐक ऐक ऐक, पण आता या घडीला त्याही पेक्षा महत्वाचं काम माझ्याकडे आहे. तू आता हातातलं काम सोड आणि ताबडतोब नमिताच्या घरी ये.
नमिताच्या घरी कशाला? आणि तू आता तिथे काय करतोयस? सुजित, ट्राय टू अंडरस्टँड. ही ऑर्डर आपल्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. का? म्हणजे परवा तर ती स्वानंदीच्या कामावर खुश होती, मग आता असं अचानक काय झालं? सुजित, मी तुला हे सगळं भेटून सांगेन. तू आत्ता ताबडतोब इथे ये. त्या नमिताला कन्व्हिन्स कर. काहीही झालं तरी स्वानंदीने शिवलेला लेहंगाच तिला आवडायला हवा. बरं ठीक आहे, मी येतो. हा, बाय. संचिता, मी जर चुकत नसेल तर आत्ता ऑफिस अवर्स चालू आहे. मग या वेळेला तू आता इथे काय करतेस? एक तर नमिता तुझी क्लायंट नाहीये, शिवाय आपल्या कंपनीचा ड्रेस सोडून तू दुसराच कुठला तरी ड्रेसला सजेस्ट करते. हे जर सुजितला किंवा सरपोतदार साहेबांना कळलं तर काय परिणाम होतील याची कल्पना आहे तुला? नोकरी प्यारी आहे ना. सुजित येतो इथे आता. त्याने जर तुला बघू नये असं जर तुला वाटत असेल तर ताबडतोब इथून निघ. भल्याचं सांगतो तुझ्या.